जय भीम, जय भारत, जय संविधान. बांधवांनो, पोलीस प्रशासनाकडनं वारंवार आपल्याला विनंती ते लोक करत आहे की तुमचा वेळ संपत आलेला आहे आणि लवकरात तुम्ही आटोपता प्रोग्राम घ्या. बाकी अन्य देखील अनुसूचित जातीमधून जे अन्य आलेले आहेत चर्मकार याच्यामधनं ते सुद्धा बोलणार आहेत. आणि म्हणून अधिक वेळ न घेता, कारण आता बऱ्याचशा वक्त्यांनी इथे यथोचित अशी महत्त्वपूर्ण मांडणी केलेली आहे. म्हणून आता आपल्याला समोर काय करायचं आहे, यावरती सोल्युशन काय, उपवर्गीकरण आपल्याला कशा पद्धतीने थांबवावं लागेल, यावरती देखील मी प्रकाश टाकेल. आता वेळ आलेली आहे बांधवांनो, करा किंवा मरा, पण आता लढाच. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आम्ही आता मरणाच्या तयारीनेच रणांगणात उतरलेलो आहोत. म्हणजे बघा बांधवांनो, उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय. आता आपल्यातील इथे उपस्थित असणारे हाडाचे कार्यकर्ते आणि बुद्धिजीवी वर्ग आहेत. हा निषेध, उपवर्गीकरणा संदर्भात विरोध आणि आंदोलन घेण्यामागचं हे कारण आहे की आता आपल्याला हजारोच्या संख्येने, कारण संख्या आता महत्वाची आहे, आता तुम्हाला सरकारचे दालनं हलवायचे असेल तर आता आपल्याला कम्फर्ट झोन मधून बाहेर निघावं लागेल. न्यायालयीन लढाई सोबत रस्त्याची लढाई आपल्याला अधिक तीव्र, अधिक गतिमान, आणि हा लढा आपल्याला सुरूच ठेवावा लागेल. तोपर्यंत सुरू ठेवावं लागेल जोपर्यंत उपवर्गीकरण हे रद्द होणार नाही. उपवर्गीकरण म्हणजे कोट्यात कोटा आरक्षणला बदनाम करून आरक्षण याची शेवटी परिणती आरक्षण संपविण्यात होणार आहे. संपूर्ण भारत देशामध्ये जवळपास 1108 अनुसूचित जाती आहेत आणि त्या जातीला जवळपास 15% रिझर्वेशन आहे. आणि महाराष्ट्रात 59 अनुसूचित जाती. आता महाराष्ट्राचा सुरू असल्यामुळे महाराष्ट्राचा आपण विचार करूया, ज्याला 13% रिझर्वेशन आहे. बांधवांनो, संपूर्ण भारत देशामध्ये 1108 ज्या जाती आहेत अनुसूचित संदर्भात, मग इतक्या जातीने, किती जातीने उपवर्गीकरणाची मागणी केली, याचा जर अभ्यास आपण केला तर आतापर्यंत फक्त 7 आणि 8 जातीने, बरोबर. आणि इतकं सिस्टमॅटिक महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण करण्याचं षडयंत्र 2023 पासनं, म्हणजे जो बार्टीचा तुम्ही अहवाल बघाल, त्याचा अभ्यास करणार तर संपूर्ण दोषपूर्ण तो अहवाल आहे. जवळपास 2 वर्षापासनं आपण सर्व एकत्रित येऊन उपवर्गीकरणाचा विरोध करत आहोत, कारण याचे परिणाम आपण जाणून आहोत. उपवर्गीकरण करणे म्हणजे ब्राह्मणवाद आणि मनुवाद मजबूत करणे होय. ह्या व्यवस्थेला उपवर्गीकरण पूरक आहे बरं. उपवर्गीकरण, विभाजन आणि विषमता इथे जर वाढीस लावायची असेल म्हणून हे उपवर्गीकरण. आता बांधवांनो, 59 जातीमध्ये किती जातीने याची मागणी केलेली आहे? फक्त एक जात. एक जातच वारंवार म्हणत आहे. बदर कमिटीचा रिपोर्ट येत आहे. तो रिपोर्ट कसा बनवला? तर बदर कमिटीला हे माहिती आहे की 58 जाती समर्थनार्थ आहे उपवर्गीकरण होऊ नये म्हणून, आणि एकच जात वर्गीकरणाच्या समर्थनार्थ आहे, आणि बाकी ज्या 58 जाती आहे त्या जर विरोधामध्ये आहे तर बदर कमिटीने अहवालामध्ये लिहावं ना, मेजॉरिटी इज द लॉ. आणि आम्हाला कामी लावून दिलं. म्हणजे बघा, ह्या 5 दिवसामध्ये आमचा जो समाज आहे, ज्या महापुरुषांच्या जयंती आला 10 आणि 14 एप्रिल,
जेव्हा आपण अत्यंत आपल्या महामानवाच्या जयंती करण्यामध्ये व्यस्त असतानाच 10 एप्रिलला हरकती मागविल्यात. बरं, किती घाईगडबड आपली झाली. म्हणजे केवढा जागृत अजूनही आपला समाज आहे. जयंती, आम्ही जयंती प्रिय तर आहोत, पण आम्ही आमचे अधिकार विसरलेलो नाही आहोत. आम्हाला हे षडयंत्र करून आलं आणि धडाधड ऑब्जेक्शन हरकती उपवर्गीकरणाच्या माध्यमातून बार्टीला पाठविण्यात आला. आता मला सांगा बांधवांनो, आता 2-3 दिवसापूर्वी न्यूज आलेली आहे, मला वाटते महाराष्ट्र टाइम्सने ती न्यूज दिलेली आहे की मोठ्या प्रमाणात म्हणजे उपवर्गीकरणाचा फटका महार जातीला बसणार आहे. कारण जास्तीत जास्त इमेज कोणाचे प्राप्त झालेले आहेत? मातंग कम्युनिटीचे. आता मला सांगा, यांचं असं म्हणणं आहे की आरक्षणाचा लाभच मिळाला नाही, अजूनही अज्ञानता तिथं आहे. तर इतका सुशिक्षित पुढारलेला की ईमेल मध्ये टेक्नॉलॉजी मध्ये इतका पुढारलेला की आपल्याही पेक्षा जास्त ईमेल्स पाठवतील. षडयंत्र हे समजून घ्या. पहिलीच असंवैधानिक त्यांनी प्रक्रिया कुठली केली? आपल्याला परंपरा लाभलेली आहे. संविधान आलं तेव्हापासूनचा, म्हणजे जेव्हा संविधानाचा ड्राफ्ट तयार झाला तेव्हा सर्वात आधी भारतीय जनतेच्या अभ्यासासाठी तो ड्राफ्ट सार्वजनिक पब्लिक डोमेन मध्ये करण्यात आला. ही आपली परंपरा आहे. तुम्ही साधं संविधानाचं पालन करू शकत नाही, तुम्ही लपून ठेवता तो अहवाल. तो अहवाल सार्वजनिक न करताच तुम्ही हरकती मागवता. म्हणजे काय, आमची इथे टिंगल उडवणं सुरू आहे. आता काल परवाचं, मला वाटते कालचंच, ज्या गृहमंत्र्यांची जबाबदारी संपूर्ण महाराष्ट्र सांभाळायची आहे त्यांना प्रश्न विचारला असता की उपवर्गीकरण संदर्भात महाराष्ट्रातलं वातावरण खूप मोठ्या प्रमाणात पेटलेलं आहे, याबद्दल तुमचं मत काय? उत्तर काय देतात? आम्ही हरकती मागवलेल्या आहेत आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे, त्याच्यामुळे हरकती मागवल्यानंतर त्याचा विचार करू आणि नंतर सुप्रीम कोर्टच्या निर्णयावरती अंमल करू, असं एकूणच अप्रत्यक्षपणे त्यांनी बोलून दाखविलं. आता मला सांगा, म्हणजे सुप्रीम कोर्टचं जजमेंट पलटवलंय. बरं, 2004 ला जी चिन्नया वर्सेस आंध्र प्रदेश वरून जी केस आली त्याच्यामुळे स्पष्ट सांगितलं की हा होमोजिनस समुदाय आहे, हेट्रोजिनियस नाही, आणि तुम्हाला या समुदायाला वेगळं करता येणार नाही. कारण आधार कुठला आहे याचा? डिस्क्रिमिनेशन आणि अनटचेबिलिटी. म्हणून बाबासाहेबांना ही विजन माहिती होतं बरं, की हा डाव 1939 ला ठक्कर बाबा कमिटी तुम्हाला माहिती असेल. बाबासाहेबांवरती जेव्हा आरक्षण देण्यात आलं, म्हणजे 1919, 1927, 1930, 1932, मी थोडं फास्ट मध्ये घेत आहे. आरक्षण दिलं असताना कुणाच्या पोटामध्ये दुखलं सर्वात आधी? ब्राह्मणवाद्यांच्या. हरिजन महासंघ स्थापन केला होता आणि अस्पृश्यांचे पुढारी कोण? गांधी. आमच्या मोहगावच्या महिलांनी परिषद घेतली, म्हणजे घालायला कपडे नाही, खायला भाकरी नाही, आणि टेलिग्राम पाठवतात आमच्या महिला कुठे? गोलमेज परिषदेमध्ये, आणि सांगतात की आमचे पुढारी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, अस्पृश्यांचे. गांधीजी गेले असते तर मिळालं असतं का? 59 जातींना हे शेड्यूल जात नाही म्हटलेलं आहे, शेड्यूल नुसार रिझर्वेशन दिलेलं आहे. आणि त्यांना माहिती होतं की पॉलिटिकल इंटरफेरन्स याच्यामध्ये झालं, पॉलिटिकल म्हणजे राज्याचा हस्तक्षेप झाला तर मात्र हे आरक्षण आणि अनुसूचित जातीची एकता धोक्यात येऊ शकते. तेव्हाच बाबासाहेबांनी ओळखलं होतं आणि तेव्हापासूनच